हॅलो अँड वेलकम टू संगम. आज आपण धर्मदायचा जो कट ऑफ आहे एक्झॅक्टली तो काढणार आहोत. बट आज बऱ्याच गोष्टी बघणार होतो, कट ऑफच नाही, आपण हे पण बघणार आहोत की काही पोल्स आपण घेतलेत, त्या पोल्समध्ये स्टुडंट्सने काय रिस्पॉन्स केल्यात आणि किती स्टुडंट्सच्या बेसिसवरती, किती स्टुडंट्सच्या सॅम्पलवरती आपण हे काढतो आहे. रँडम हे ॲनालिसिस केलं गेलेलं नाही. ह्याच्यामध्ये खूप बरेच आमचे सगळे फॅकल्टीज जे दिल्लीला यू पी एस सीचा कट ऑफ काढण्यामध्ये हेल्प करायचे ते तिथले फ्रेंड्स जे टीचर्स आहेत ते तिथे, तर सगळ्यांनी मिळून आम्ही एक पर्टिक्युलरली जेवढे क्वेश्चन पेपर्स तुम्ही आमच्याकडे पाठवलेत ते सगळे क्वेश्चन पेपर्स आम्ही ॲनालाइज करून प्रॉपरली सगळा पूर्ण एक फनलमधून कट ऑफ हा तुमचा काढलेला आहे. कट ऑफ रँडमली काढला जात नाही. ओके, कट ऑफ जो आहे त्यासाठी तुम्हाला एक प्रत्येक प्रश्न घेतला जातो. सगळ्यात पहिले तुम्हाला क्वेश्चन ॲनालिसिस लागतं. क्वेश्चन ॲनालिसिस या क्वेश्चन ॲनालिसिसमध्ये किती क्वेश्चन्स आहेत, असे 100 क्वेश्चनमधनं की हा जो क्वेश्चन आहे पर्टिक्युलर, याच्यामध्ये दोन गोष्टी बघितल्या जातात. प्रत्येक क्वेश्चनची डिफिकल्टी लेवल आणि प्रत्येक क्वेश्चनचा सोडवण्यासाठी ॲव्हरेज फास्टेस्ट टाईम. ह्या दोन गोष्टी, ठीक आहे. डिफिकल्टी लेवल बघितली जाते. ह्या किती 100 स्टुडंट्सपैकी किती स्टुडंट्स पर्सेंटेजमध्ये काढले जाते, हे किती स्टुडंट्स सॉल्व्ह करू शकतात. त्यानंतर ॲव्हरेज फास्टेस्ट टाईम, म्हणजे काही क्वेश्चन्स असतात 10 सेकंदात, 20 सेकंदात, काही क्वेश्चन असतात ते 2 मिनटं घेतात. 2 मिनटापेक्षा जास्त क्वेश्चन सोडवणारा वेळ लागणारा जो क्वेश्चन असेल ते क्वेश्चन सेपरेट काढले जातात आणि ते कट ऑफच्या 200 मार्कांमधनं जे काही 100 किंवा 200 मार्क्स असतील त्यातून ते क्वेश्चन काढून टाकले जातात. मग त्यानंतर डिफिकल्टी लेवलमध्ये एक रँडम आकडा घेतला जातो. रँडम म्हणजे इन द सेन्स तो ॲव्हरेज आकडा असतो की आपल्या भारताच्या एज्युकेशनमध्ये जे सिस्टम आहे 60% अराउंड 68% लिटरेट आहे. तर लिटरेट 68%पैकी वर्किंग एज पॉप्युलेशन, त्यापैकी ग्रॅज्युएट पॉप्युलेशन, बराच मोठा फॉर्म्युला वगैरे असा वापरून हे ॲनालिसिस केलं जातं. सो द थिंग इज की यामुळेच याला 1 ते 2 दिवस लागतात. स्टील ॲव्हरेज फास्टेस्ट टाईम आणि ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहे. हे एक क्वेश्चनचं ॲनालिसिस स्किल आम्ही बघतो. त्यानंतर सब्जेक्ट्स म्हणजे विषय नाही, जो सॅम्पल डेटा आहे, जे स्टुडंट्स आहेत ते स्टुडंट्सचा प्रकार काय, किती प्रकारचे स्टुडंट्स असतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर ह्या पेपरमध्ये बघितलात धर्मदायच्या, तर पर्टिक्युलरली 2 प्रकारचे स्टुडंट्स असतात. एक असतात जे MPSCची एक्झाम देतात, कंबाईन आणि राज्यसेवा, आणि दुसऱ्या प्रकारचे स्टुडंट्स असतात जे आहे पर्टिक्युलरली फक्त आणि फक्त सरळ सेवेसाठी अभ्यास करतात. जनरली बघायला गेला आकडा तर तो हा 70% असणार आणि हा 30% स्टुडंट्स असतात. ओके, एक जनरल क्लासमध्ये पण बसलेला आपण बघतो तर हे असतं. यामध्ये काही स्टुडंट असतात ते दोन्ही करतात, ते इकडचे नसतात, ते डेफिनेटली फेल होतात. ठीक आहे, ते अर्जुनाच्या डोळ्यासारखा डोळा दिसला पाहिजे तुम्हाला, फक्त डोळा. ठीक आहे. सो 70% स्टुडंट्स जनरली, आणि ह्यापैकी जास्तीत जास्त स्टुडंट 95% स्टुडंट हेच पास होतात. MPSC वाले का होत नाही. मग आता येतो परत सब्जेक्ट म्हणजेच विषय. तर विषयामध्ये पण बघितलं जातं इंग्लिश, मराठी, रिझनिंग, GK अँड GS ह्या गोष्टीकडे. हे दोन पर्टिक्युलरली हे दोन जे विषय आहेत, हे दोन फॉर एक्झाम्पल आय कॅन से, हे दोन जे विषय आहेत हे दोन विषय ह्या MPSC वाल्यांचे कच्चे असतात. हा विषय सो असतो, नॉर्मल ॲव्हरेज, आणि हा विषय बेस्ट असतो. याच्यापैकीही ते कच्चे असतात, ते आहे सायन्स आणि करंट अफेअर्सवाल्या पार्टमध्ये. ठीक आहे, हा विषय ह्यांना MPSCच्या विद्यार्थ्यांना टफ जातोच तो. ठीक आहे, MPSC वाल्यांना कळत असेल की यार हे खरंच आहे. सो MPSC वाले जनरली जर 200 मार्काचा पेपर असेल तर MPSCचे जे स्टुडंट्स असतात ते खूप छान आकड्यावरती अटकतात. हा आकडा खूप सुंदर आहे. ठीक आहे, इथून ते 10-15 मार्क्सच मागे असतात, 20 मार्क्स कधी. तर ह्या आकड्यावरती अटकतात, जेणेकरून डेलिबरेटली त्यांची इच्छा अशी होते की यार सोडू तर नाही शकत, जवळपास आलो आहे आणि पासही नाही होऊ शकत, कारण की जवळपासच आलेलो आहे. सो ह्या आकड्यावर अटकतात. त्यामुळे ह्या गोष्टी बघाव्या लागतात कट ऑफ काढण्यामध्ये. रँडम
दुसऱ्या क्लासेसचं नाव नाही घेणार किंवा प्रत्येक वेळेस तेच तेच म्हणायलाही एक थोडंसं बोरिंग अशी थिंग आहे की परत परत तेच म्हणतात की क्लासेस. बाकी ते उठतात, एक रूममध्ये क्लास असतो त्यांचा, एका रूममध्ये त्यांनी बोर्ड बेड त्यांच्या झोपण्यासाठी वगैरे वगैरे काढलेला असतो आणि त्यामध्ये ते तुम्हाला ₹1, ₹2, ₹1000, ₹500 कोर्स विकतात. सो हे पण तुम्हाला सांगतो प्लीज, मी एका विद्यार्थ्याला आत्ताच रिसेंटली बोललो की तो म्हणे की सर तुम्ही ₹1000 कोर्स द्या मला, ₹1,500 द्या, किंवा सर असं माझं हे आहे, प्रॉब्लेम आहे. तेच मुलं बाजारात गेले लग्नाला कोणाच्या मित्राच्या वगैरे तर 1000, 1,500 कपडे घेऊन येतात, बट करिअरसाठी ते स्पेंड नाही करू शकत. तुम्हाला मुलं असतील, बरेच स्टुडंट सरळ सेवावाले आहेत, ते मॅरिड आहेत, तर तुमच्या मुलाला महानगरपालिकेच्या शाळेत टाकाल की आजकाल तर स्टुडंट इंग्लिश मिडियमला पण नाही टाकत जिथे स्टेट बोर्ड आहे, CBSEला टाकतात. सो क्वालिटी, बेस्ट क्वालिटी, मीडियम क्वालिटी पण नको त्यांना, ठीक आहे. रादर तुम्ही म्हणाल की टीचर्सची क्वालिटी बेटर असून टीचर्स आळशी आहेत, म्हणजे सगळे नाही, 50% सरकारी शाळांमध्ये, तरी तुम्ही तिथे स्टुडंट्सला टाकत नाही, तुम्ही इथेच टाकतात, ठीक आहे. आणि इथे कोणाला घेतात ते मला माहिती आहे शिकायला CBSEमध्ये, तर स्टील बट क्वालिटी इज गुड, दे आर प्रोव्हाइडिंग गुड क्वालिटी एज्युकेशन, बुक्स गुड आहे, सगळं काही चांगलं आहे, आणि म्हणून तुम्ही इथे टाकतात. बट स्टील इथे तुम्ही ह्या गोष्टीसोबत कॉम्प्रोमाइज करू शकत नाही, पण स्वतःच्या करिअरसाठी तुम्ही कॉम्प्रोमाइज करतात. ₹1000, ₹1,500, ₹500 कोर्सेस लावतात. बाकीचे काही मुलं असतात की खूप महागडं आहे वगैरे वगैरे, पण हे सगळं करायला विद्यार्थी मित्रांनो, हे सगळं करायला एफर्ट्स लागतात, हे कोणी करत नाही. ह्याच्यातलाच कट ऑफ घेऊन उद्या तुम्हाला व्हिडिओ बनवून एक व्यक्ती सांगेल, ठीक आहे, 10 व्यक्ती. सो हे एफर्ट्स आहे त्यामागचे, हे लागतात, ह्याच्यासाठी रिसोर्सेस लागतात. सो प्लीज समजून घ्या. त्यानंतर आपण एक असा पोल घेतलेला आहे, ह्या पोलमध्ये स्टुडंट्सनी, विद्यार्थ्यांनी बऱ्यापैकी आम्हाला रिस्पॉन्स दिलेला आहे. खूप म्हणजे अजूनही विद्यार्थी देऊ शकतात. तो प्लीज ह्या आमच्या टेलिग्राम चॅनल आहे, संगम स्पर्धा परीक्षा केंद्र, हे एक आमचं मेन टेलिग्राम चॅनल म्हणतो मी याला. सो मेन टेलिग्राम चॅनल आहे, मेन टेलिग्राम चॅनलवरती हा पोल टाकलेला आहे. पोलमध्ये जाऊन तुम्ही प्लीज तुमचे वोट्स द्या, जेणेकरून आम्ही बघू शकू की कुणाला किती आहे आणि काय पर्सेंटेज आहे. ह्या पोलमध्ये पण तुम्ही बघाल तर आपण म्हणतो की जेवढे लोक फॉर्म भरतात त्यामध्ये एक नाव दिलं आहे मी त्यांना, हौशे गौशे म्हणतो आपण त्याला. तर हा भाग जो आहे ना, हा इतका हौशे गौशे आहे. हे तुमच्यासोबत कॉम्पिटिशनमध्ये पण नाही, फॉर्म नंबर ऑफ सीट्स, इतक्या सीट्स आल्या वगैरे वगैरे ह्याच्यामध्ये असतात. जवळपास 50% लोक आहेत, जवळपास 50% लोक आहेत. हे इथे जनरली मेजरली MPSCवाले स्टुडंट्स अडकतात. 90% स्टुडंट्स हे इथे राहतात. 160 ते 170, 107 ते 170 मध्ये 90% स्टुडंट्स असतात जे फेल होतात आणि अभ्यासही करत असतात पण ते, ठीक आहे. हे एक हे आहे. आणि इथले खालचे स्टुडंट पास होणारे असतात, खालचे 170 ते 180, ठीक आहे. हे स्टुडंट पास होणारे असतात. हे जे 191 ते 200 मार्क्सवाले स्टुडंट्स आहेत, ज्यामध्ये किती पर्सेंटेज, 5% जवळपास. तर ह्याच्यातले 99% स्टुडंट्स खोटारडे असतात, 1% स्टुडंट खरे बोलणारे असतात, हे वोट करणारे, ठीक आहे. सो यांच्यावरती लक्ष देऊ नका जास्त. तर इथे राहण्याचा प्रयत्न करा, इथून इथे शिफ्ट होण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे. तोच प्रयत्न म्हणजे आपलं पास होण्याची जर्नी आहे. मग आपण नेक्स्ट बघूया टोटल आपल्या पेपर्सचं ॲनालिसिस आपण कशा प्रकारे केलं, त्या सगळ्या गोष्टी इथे दिसतील तुम्हाला. ह्या तुमच्या शिफ्ट्स आहेत धर्मदायच्या, हे तारखा आहेत ज्या तारखांना तुमचे पेपर्स झालेले आहे. आणि ह्या तुमच्या टोटल शिफ्ट्स आहेत की पहिल्या दिवशी जे 4 नोव्हेंबर आहे ह्याचा पेपर माझ्याकडे नाही, ह्याचा पेपर एकच पेपर आहे आणि हे 2 पेपर माझ्याकडे नाही आहे, त्याच्यामुळे मी याचा ॲनालिसिस तुम्हाला सांगू शकणार नाही. 6 तारखेचं पण ॲनालिसिस मी तुम्हाला सांगणार आहे, बट द थिंग इज ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम हा होतो आहे तुम्हाला मला की ह्याचे पेपर्स माझ्याकडे नाही. 6 नोव्हेंबरचा माझ्याकडे फर्स्ट शिफ्टचा पेपर आहे, सेकंड अँड थर्ड शिफ्टचा असेल तर प्लीज कोणीतरी पाठवा, जेणेकरून हे ॲनालिसिसची लेवल जी आहे ते अजून रिफाईन होऊ शकेल. ह्याचे मी सेंटरवरून जेवढे क्वेश्चन्स मागवले होते त्या क्वेश्चन्सच्या बेसिसवरती ॲनालिसिस केलेलं आहे. सर डिफिकल्टी लेवल काय, म्हणजे डिफिकल्टी लेवल इन द सेन्स मी 10 पैकी डिफिकल्टी लेवल्सला मार्क देणार आहेत. 10 पैकी 8 डिफिकल्टी लेवल म्हणजे खूप जास्त डिफिकल्ट. जशी लेवल 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 होणार, तशी डिफिकल्टी लेवल म्हणजे तसा पेपर सोपा आहे असं डिसाईड होतं. सर तुम्ही जर शिफ्ट 1 बघितलं, 6 नोव्हेंबरची ही शिफ्ट 1 आहे, ह्याला मी जवळ तुम्हाला देईल 3 आणि 3 हे पेपर कंपॅरेटिव्हली ह्यांच्या दृष्टिकोनातून, बाकीच्यांच्या दृष्टिकोनातून असे होते की यांना 3 गुण दिलेत, म्हणजे मी तेवढे ते इझी होते. त्यानंतर 7 नोव्हेंबरला पर्टिक्युलरली जर बघायचं म्हटलं तर 7 नोव्हेंबरचे ज्या शेवटच्या 2 शिफ्ट्स आहेत, ह्या 2 शिफ्ट्स
ह्या 2 शिफ्ट्समध्ये हे ब्रॉडली झालं GK/GS मी ब्रॉडली म्हणतोय, बट याच्यामध्येही तुम्हाला मी सांगू शकतो करंट अफेअर्सचा जो पार्ट आहे तो डिफिकल्ट आलेला आहे. ओके, सो याची जी डिफिकल्टी लेवल राहील ती पहिल्या पेपरची 3च राहील, यांची 4 आणि 4 राहणार आहे. बाकी हा पेपर जो आहे 10 नोव्हेंबरचा मॉडरेट पेपर होता असं मी म्हणेल. इथून हे 2 शिफ्ट्स आहेत त्यात सगळ्यात जास्त डिफिकल्ट होत्या. ह्या 2 शिफ्ट सगळ्यात पहिले 10 नोव्हेंबरबद्दल बोलूया. 10 नोव्हेंबरला मॉडरेट म्हणता येईल, म्हणजे 6 शिफ्ट 2 मध्ये इथून यांनी सुरुवात केली ॲक्च्युली याची, की मराठीमध्ये त्यांनी खूप जास्त शब्द विचारले. ठीक आहे, तो याच्यामध्ये मी 7 आणि 7 गुण देणार यांना. ठीक आहे, थोडेसे डिफिकल्ट प्लस मॉडरेट बट थोडे डिफिकल्टकडे झुकणारे ह्या शिफ्ट्स होत्या 2. त्यावरून मला कळतं आहे मराठीवरचे शब्द इथे खूप जास्त. ओके, इथे तर मराठी स्क्वेअर लिहितो मी, म्हणजे खूप जास्त लिहून टाकतो, म्हणजे काय डिफिकल्ट मला परत परत लिहावं लागणार नाही. ओके, मराठीचे शब्द जास्त विचारले, इथे डबल विचारले त्यापेक्षा. पण आता प्रॉब्लेम काय झाला, इथे त्यांनी इंग्लिशचेही शब्द वाक्प्रचार जास्त विचारले सगळ्या पेपरमध्ये. अजून प्रॉब्लेम हा झाला, ही इथे शेवटची शिफ्ट सेकंड लास्ट 11 नोव्हेंबरची जी तारीख आहे, इथे शेवटच्या शिफ्टमध्ये इंग्लिशचे पेपर क्वेश्चन्स त्यांनी डबल विचारलेत. तिथून मग ते अवघड आणि डबल असे सुरू झालेत. ठीक आहे, हे माझं ॲनालिसिस आहे. प्लस आता इथून काय झालं, अवघड नाही, टाइम कन्झ्युमिंग. फास्टेस्ट मी तुम्हाला एक ॲनालिसिसमध्ये इथे दाखवलं बघा, ॲनालिसिसचं फास्टेस्ट ॲव्हरेज फास्ट टाईम, तो ॲव्हरेज फास्ट टाईम यांचा खूप आहे, ह्यांचा रिजनिंगचा. ॲटलिस्ट हे तरी तुम्ही अर्ध सोडवलं तर येऊन जात होतं. पण इथून तुम्हाला सेटिंग अरेंजमेंटचे क्वेश्चन्स असे विचारायला लागलेत ते, तर इथून जास्त डिफिकल्ट होऊन गेला पेपर. ठीक आहे, इथून रिस्पॉन्स शीट्स तुम्ही बघाल तर यू विल बी व्हेरी व्हेरी सरप्राइज्ड, हे टाईम कन्झ्युमिंग होत गेले. तर ह्यांना मी ह्या पूर्ण ग्रुपला मी 8 देणार आणि ह्या पूर्ण ग्रुपला मी 9 डिफिकल्टी लेवल देणार. मेजरली एवढे डिफिकल्ट पेपर्स हे होते. ओके, सो आता जर कट ऑफ बघायचा गेला तर सगळ्यात पहिले आपण बघूया हायेस्ट मार्क्स. ह्या शिफ्टमधनं जे मला मिळालेत ते 185 to 190 मार्क्स पोरांनी सांगितलेत. 185 to 190 म्हणू शकतो आपण, बट आपण करूया याला 183 to 187 एवढे मार्क्स त्यांनी सांगितलेत, हायेस्ट मार्क्स आहेत. ह्या शिफ्टमधून पण जवळपास असेच सांगितलेत, 180 to 185 एवढेच मार्क्स सांगितलेत मला सेकंड शिफ्टमधून. इथून मार्क्स घसरायला सुरुवात झाली. तर हे जे मार्क्स आहेत ते आले तुम्हाला 170 to 180 मार्क्स. सेम 168 to 175 मार्क्स, 170 to 165 to 170 मार्क्स. ठीक आहे, हे आहे हायेस्ट मार्क्स ह्या शिफ्टचे जे माझ्याकडे आलेत. कमी स्टुडंट्स आहेत हायेस्ट. ठीक आहे, याच्यातले 1% काढून जे तुम्हाला बाकीचे व्हिडिओज बघून घ्या नॉर्मलायझेशनचे कोणाचे असेल तर, बट हे लेवल असतं की ह्यांच्यातलं 1% काढलं जातं जे हायेस्ट असतात. ठीक आहे, सो याचा अर्थ हा डिफिकल्ट क्वेश्चन होता, हा डिफिकल्ट यांचा पेपर होता, तर ह्यांचे मार्क्स वाढणार. तर सर ह्यांची खूप वाढेल का हो, 20, 25, 30? नाही. ओके, ह्यांची 20, 25, 30 नाही, 4, 5, 10. तुम्ही लेखा व कोशागारचं बघितलं असेल, हां, तिथे नॉर्मलायझेशन एकदम कळून येतं की मला इतके आहे आणि बाकीचे समजा नॉर्मलायझेशन झाल्यानंतर इतके वाढलेत. माझी शिफ्ट ही होती. आता तुम्ही जर इथे लावला तुमचा पेपर, ज्यावेळेस रिझल्ट येईल त्यावेळेस, आणि मी तर लावणारच तो, आणि मी तर तुम्हाला दाखवणारच तो, व्हिडिओ येईलच मध्ये, तर इथे दाखवणार मी तुम्हाला की जो स्टुडंट पास झाला आहे तो स्टुडंट कोणत्या ग्रुपमधला आहे आणि ते कसं कन्वर्ट झालं आहे पासिंगमध्ये, त्याला मार्क्स किती आहेत. हे खूप सुंदर एक प्रोसेस आहे. ठीक आहे, कोणीच नाही करत आहे, अख्ख्या महाराष्ट्रात कोणी नाही करत आहे. ठीक आहे, की एक्झॅक्ट हे तुम्हाला स्टार्ट टू एंड दाखवण्याची पद्धत. तर ही म्हणजे मी आज तुम्हाला शिकवून टाकतोय. प्रत्येक एक्झामला करेल का मी असं नाही, हे प्रत्येक एक्झामला नाही, हे शिकवून टाकलं आहे मी तुम्हाला. आता इथून पुढे तुमचं काम आहे. ठीक आहे, करायचं. सो सर काय होईल हो, रिझल्ट कुठे लागेल, तो रिझल्ट लागत जो असतो तो सगळ्यात मॉडरेट जो टप्पा आहे, त्या टप्प्यामध्ये लागेल रिझल्ट. हा टप्पा
हा टप्प्यामध्ये रिझल्ट लागेल. ह्यांचे मार्क्स कमी होणार नाही, बट हे तर टॉपर्स सांगतोय मी तुम्हाला है ना. ॲव्हरेज पण ह्यांचं इथेच येईल, ह्यांचं ॲव्हरेज इथेच येईल, प्लस ॲव्हरेज इथे येईल, पण बाकीचे जे आहेत ते इथपर्यंत येऊन थांबतील. ठीक आहे. सो 5-7 मार्क्स इथे वाढून तुम्ही इथे यायला हवे. ह्या रेंजमध्ये जे स्टुडंट्स आहेत ते पास होतील. आता हे आहे ॲनालिटिकल व्ह्यू, हा आहे ॲनालिटिक्सचा रिझल्ट. बट माझ्या मते 75 मार्क्स +-2 175 बरं का, 175 +-2 ह्यावरती तुमचा रिझल्ट लागणार आहे. महिला, SC ST NT जास्त खुश होऊ नका, तुमचं खूप काही असं 10-12 मार्काचा फरक कधीच नसतो. 1-2 1-2 3 4 5. ठीक आहे. तर तुम्ही बघाल तर -5 to 7 मार्क्स कॅटेगरीमध्ये जातील याच्यापैकी. तर हा तुमचा कट ऑफ राहणार आहे. ठीक आहे. दॅट्स इट. एवढंच माझं ॲनालिसिस तुम्हाला मला सांगायचं होतं. कसं काढलं, प्रोसिजर मी तुम्हाला सांगितली, हे ॲनालिसिस मी तुम्हाला सांगितलं. एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला, 2 रिक्वेस्ट आहे पर्टिक्युलरली, सॉरी 3 झाल्या आहेत आता. एक फर्स्ट रिक्वेस्ट माझी तुम्हाला ही आहे की जर तुम्हाला होऊ शकत असेल तरच मला ह्या 2 शिफ्टचे पेपर पाठवा. 6 नोव्हेंबर ह्या 2 शिफ्ट, 4 नोव्हेंबरचे मला ह्या 2 शिफ्टचे पेपर पाठवा. 6 नोव्हेंबरचे तिन्ही पण पाठवा, 4 नोव्हेंबरचे ह्या 2 शिफ्टचे पेपर पाठवा, जेणेकरून मी अजून फॉर्मलाइज करून ह्याला अजून ह्या सायकलमध्ये टाकून तुम्हाला एक कट ऑफ प्रॉपर अजून सांगू शकेल. ह्या कट ऑफपेक्षा खूप जास्त डिफरन्स नाही येणार, बट येऊ शकतो. सो प्लीज मला हे 3 1 2 3 आणि हे 2 1 2 हे पेपर्स पाठवायचं कष्ट घ्या. ठीक आहे. नाव मिटवा, पेपरचं तुम्ही शिफ्ट नका मिटवू प्लीज. नाव मिटवा, तुमचं फोटो मिटवा, मित्राच्या नंबरवरतून पाठवा, काहीही पाठवा, पण पाठवा. ठीक आहे. सो एवढं मला द्या, म्हणजे मी याला अजून रिफाईन करू शकेल. ही फर्स्ट रिक्वेस्ट. सेकंड रिक्वेस्ट माझी ही होती तुम्हाला की चॅनलला सबस्क्राईब करा. भविष्यात काही आलं तर मी तुम्हाला हे ॲनालिसिस मी शिकवून देतोय. ठीक आहे. मी आय एम नॉट गोइंग टू रन दिस क्लास फॉर इटर्निटी. हा क्लासेस हा जो क्लासेस आम्ही सुरू केले तिथे संगममध्ये, ते क्लासेस काही 10 वर्ष 15 वर्ष चालणार नाही आहेत. हे आम्ही 1-2-3 वर्षात एकदा तुम्हाला क्वालिटी काय असते समजावून सांगून आम्ही आमच्या कामाला लागणार. सिलेक्शन्स पण आहेत आपल्याकडे ऑलरेडी, तर ते जॉबला आपण चालले जाणार. तर तेवढ्या वेळेत तुम्हाला सगळं शिकवून, क्वालिटी शिकवून, 1-2 रुपयाला क्लास, 50 रुपयाला, 1000 रुपयाला क्लास जे रूममध्ये टाकून करतात त्यांना संपवून टाकायचं आहे. आणि जे बेस्ट पीपल आहेत, बेस्ट क्लासेस खूप आणि आहेत, मी असं नाही म्हणत आहे, बेस्ट क्लासेस, बेस्ट टीचर्स मार्केटमध्ये आहे, बट ह्या अशा क्लासेसमुळे त्यांनाही काहीतरी तडजोड करावी लागते. सो प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओज बघा, शिका आणि निघून जातो पुढे तुमच्या जर्नीला. थर्ड रिक्वेस्ट ही आहे की जे ऑब्जेक्शन तुम्ही घेतात त्याचा आज लास्ट डे आहे. आज म्हणजे काय, किती नोव्हेंबर आहे आज, 19 नोव्हेंबर आहे. तो तुम्ही आजच्या आज ते तुमचे ऑब्जेक्शनचे फॉर्म्स आहेत ते फिल करून टाका, ऑब्जेक्शन भरून टाका. ऑब्जेक्शन भरण्यासाठी प्लीज कॉल करू नका. जर ऑब्जेक्शन भरता येत नसेल तर परीक्षाही देऊ नका, कारण की पुढे आयुष्य अजून अवघड आहे. ठीक आहे. फोन करतात यार तुम्ही ऑब्जेक्शन भरण्यासाठी. ठीक. सो प्लीज ऑब्जेक्शन भरा. दॅट्स इट. ह्या 3 रिक्वेस्ट होत्या, एवढ्या 3 रिक्वेस्ट फुलफिल कराव्या माझ्या. दॅट्स इट. थँक्यू सो मच.